जाळ घालून जाळ घालून दूर किती झालाय त्याला. फुकारणी सुद्धा नाही आपल्याकडे. आणि काय नाही फुकू त्याला. फुक फुक कागद बिगड टाक त्याच्यात जाळ होईल. हा तेवढंच राहिले आता कागद टाकते का काय झालं आता. ह्या असले दलिंद्र्या घरात आपल्याला राहावं लागतंय. आयतं बांधलेलं घर दिलंय त्यांना. बारीक आहे ती जाऊ दे काय सगळ्यांनी मिळून दिलंय तर त्याला काय मोकाराची करीत बसायचं. बारीक आहे लग्न लावून दिलंय अजून 2-3 वर्षांनी त्यांना बारीक होईल. जरी झालं तरी तसं नसतं ते. तुमचं तर निवळ ह्याच्यावानीच. आता तू थोरली वरली समजून घ्यायचं असते. आता लहान आहे त्याच्या लहानपणापासून त्याचा सगळं हट्ट पुरले नाही. एवढंच मागितलं घर बांधत आपल्याला खडी आणली सिमेंट आणलंय सगळं आणून टाकलेलं बांधू इथं पण कधी अजून 2-3 वर्षांनी करायन. आता सगळं मटेरियल तर आणणार आहे थोडंफार पैसे आले करून टाकू सगळं रान करू वैती तेवढं. खरं आहे तुमचंच खरं आहे. आमचं सगळं खोटं आहे. आयतं त्यांना द्यायचं आणि आपण असं ह्याच्यात राहायचं. जाऊ दे आपण समंजस व्हायचं असतं. तू शहाणी सुरती आता थोरली वरली तूच आहे ना. मग तोच घ्यायचं ना समजून. आता ह्यांचं काय तवा ही बारकाली हुड आहेत आणखी घ्यायचं समजून. ती बारकी तर आपल्या बारक्याचा नाही विचार केला. हे सगळं आहे कळतंय आपल्याला पण. काय आता काय लेकराचा कोणी विचार करीन त्याचा. ते आहे तुझं म्हणणं बरोबर आहे पण आता जाऊ दे कसं असतं आपण नाही समजून घेतलं त्याला तरी बाहेर कोण समजून घेणार असा विषय असतो ना. बरं चांगलंय तुमचंच. झालं का आवरलं काम. हा आवरलं आवडतच होते. आता नीट तरी बोल तू माणूस आलाय तर नुसतं हसत फिसत तर तू चालूच माणसाला. तुमच्या संगच नीट बोलते सगळं मी सहन करते. अगं मोठी आहे तू घरातली आता तुला सहन करणंच आहे आणि 4 लोकांनी सांगितलंय ते आपल्याला मान्य करणंच आहे. आता मी तिला तीच सांगतोय जाऊ दे बाबा कशाला बारीक आहे मी तिला तीच म्हणतोय पण आता ती काय बायकांच्या पुढे नाही जाता येत काय लय अवघड कार्यक्रम. आता हे काय आणलंय ना त्याने देईन करून आता जाऊ दे तो लहानच आहे त्याला तर कोण आहे मग नंतर. पण 2 रूम होत्या ना. एक रूम त्यांना द्यायची 1 रूम आम्ही वापरली असती. पण नाही ना त्यांनी सगळ्यांसमोर मांडलं की बाबा मला दादा हीच पाहिजे मोठीच पाहिजे तुला तीच घे. रान म्हणला मला हीच वैती पाहिजे तुला तीच घे. दिलंय त्याला जाऊन ते आता करता येईल आपलं पडीक असलं तरी आपल्याला काय त्याचं काय करता येईल ना. करता येईल ना थोडंफार पैसे धपास साचून बाबा करू आपण हळूहळू. मी बी देईन तुम्हाला काही तुमचं घेऊन नीट नाटक इथं करू. तुम्ही देता बघते आम्ही तुम्हाला किती कडे त्या बारक्याची ती. ते नाही तर मग असं काम करण्याचं गळ्यातले नेन ठोई घाण घेत काय राहिलेलं बाकीचं. तसं काय गळ्यातलं. अरे आता माझ्या गळ्यातले आलेत का. परत करता येईल पण आता ही घर तर निवारा चांगला लागणार. एक काम करता का आम्हाला दोघीला इकिता का. आता तू तोंडाला हाड नसल्याने बोलू नको. डाग त्यासाठीच करून ठेवतं गाय टायमाला आपल्याला काय मिळायला पाहिजे. राहू द्या जाऊ दे तुमच्या संग ना मला हुजत घालायला वेळच नाही. ही बाय अशी आहे ते पोरग काय ऐकायचं बाय. त्यांनी नाही ऐकलं म्हणून तर झालं सगळं. आता बरं हिला म्हणतोय आता ही गप बसती पण विषय असा होतो तो बारीक असल्यामुळे काय करता येणार काय व्हायना असा विषय झाला. त्याचा लेकरू आला इकडं. चलो मी जाते त्याला घेऊन तिकडं बघा तुम्ही तिला सांग. हा चल मग बघ बरं बाई कुठे गेली ती. जा बघ तिला म्हणा ये म्हणा स्वयंपाक पाणी कर जरा काहीतरी. बायकोच्या हे मानसी काय हो जरा बाहेर जाऊन येतो. अहो ऐका ना. काय हो तुमचं नुसतं बाहेर जाता मला टाइमच देत नाही तुम्ही. अरे किती टाइम द्यायचं तुला आता. नीट बोला ओरडून बोलू नका प्रेमाने बोला. पहिले कसं एकत्र होतं सगळं तेव्हा नव्हता भेटत ना टाइम. आता कसं मोकळं आहे का नाही. हा ठीक आहे ना मोकळं आहे पण तुम्ही मला शॉपिंगला नाही नेत काहीच नाही नेत. बघा ना किती फुटका मणी घालते मी गळ्यात पण मला राणीहार करून द्या मला नको सांगू. अगं आता तुला सगळं करून देणार मी तू काळजीच करू नको. पहिले कसं त्या मोठ्याला इसरायला लागायचं दादा हे करू का दादा मला पैसे पाहिजे दादा मला हे पाहिजे. बघ आता त्याची वाटणी झाली आपल्याला वाटणी भेटली. अर्धा एकर एकूण टाकतं ना मस्त आईश करू टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे नुसतं म्हणता विकू 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 पण विकत तर काहीच नाही काहीच आणत नाही माझी हाऊस मौस पूर्ण करत. अगं करणार आहे सगळं करणार आहे नुसतं बोलतात करणार कधी करणार मी मेल्यावर. आता तू मेल्यावर मी कोणाकडे बघायचं मग. आणि लगेच दुसरी कशाला दुसरी तूच माझ्या लाडाची दुसरी तिसरी कशाला. मग लाडाची आहे ना मी मग द्या ना मला राहणार. कसं आहे आता कुठं आताच वाटण्या झाल्या लगेच करता येत नाही सगळ्या गोष्टी. काय तुम्ही मला लगेच लागतं सगळं. तुझं तर लयच अवघड आहे बाबा. काय तुम्हाला समजतच नाही. आता बरं वाटतंय ना म्हणजे मोकळं बरं वाटतंय ना. टेन्शन घ्यायचं मी तुला सांगतो. दादाच्या पोरीला बी इकडे येऊन नको देऊ. ती काय करेन आपलं ऐकन तिकडे सांगन. बरोबर आहे लय चुमडी ती तशी. हा
मग काय तर दरवेळेस काका 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 करायचं, आता काका नको नुसतं कलकल का ते डोक्या मागे. मग काय तर अहो येते आपल्या गोष्टी तिकडे लगेच सांगती, नुसतं इकडचं तिकडे तिकडचं इकडं करती. जाऊ दे, त्या वहिनी सारखीच आहे ती बी. मग काय तर तिच्यावरच गेली त्या बापटीवरती. हा. मला तिचा लय राग येतो, पण नुसती माझ्यासमोर येते, नुसती काही पण बोलते निघून जाते, मला राग येतो मग. जाऊ दे, आता कसं आहे ते जळणारच ना. हा हा. बरोबर आहे. आता जाणारच आपलं आहे. चांगलं चालन ना, मग ते हम्म. जळणारच. त्याच्यामुळे तू नको टेन्शन घेऊ, मी जरा जातो गावात, काम आहे मला. हा हो जरा लवकर यावर का. हा येऊ का? हो आता तर मी राणीहार घेणारच काही केलं तरी. हॅलो. अरे नाही नाही, अरे ते काम करून टाकून आपण, काय विषय नाही. कुठं चालला? बरं, एक मिनिट ठेवतो. कुठं चालला? चाललो होतो गावात. काय ते साध्या तुझं काय वाटणार झालं वाटतं भावाच्या आणि तुझ्या? घेतल्यानं करून. ते पोरं म्हणजे तुला तर लय कमी आलंय. कायच कमी? मग बरोबर घेतलंय सगळं. सगळं बरोबर आलं काय? हा आता आता होईन का शेती बिती? बघू आता, जसं होईन तसं करता येईन. तुला अशी हिंडायची सवय तुझ्या ह्याच्यानं काय शेती होणार रे? ते बी खरं आहे बरं का. मग एक काम कर, एकूण टाक, पैसे आले काहीतरी बिझनेस टाक मस्त पैकी, हॉटेल बिटेल, नाही तर गाडी घे 4 व्हीलर. कधी पाऊस यायचा कधी ते पिकायचं, तुला त्यातलं ज्ञान बी नाही. हा ना, ते मी केलंच नाही, सगळं दादाच बघायचं. माणूस करून घ्यायला लावला तर त्या माणसालाच पैसा आहे. हा ते बी खरं आहे बरं का मागं तुझं. तुझा भाऊ करीत होता, हा. त्याच्याने काय होत नसते. आता ते बायको बी त्या सिटीतली आणलेली, द्यायचं टाकून फुकून. पण मी काय म्हणतो, तू म्हणतो तसंच करतो. हा एखादी गिरायक बघ चांगले गिरायकले आपले आहेत ना, तर देता यार म्हणते ती, मग आज दाखल आणू का? लगेच आणतो. घेऊन ये मग, काय विषय नाही. आजच विषय फुकून इथून ये, घर बी इकून टाकेत आणि जातो तिकडे काय कुठे. असं ते कोण टाकाय तिकडे बिझनेस चालू करा, हा. दोघच राहायचं मस्त, मजा बिजा पर- करायची. परत यांची पण मला तोंड- विसरू नको. तुला नाही हा, विसरणार. नाही कसं आहे, तिच्या- मला इथून- नाही कळते. इथून सगळं इकून टाकलं का परत मला यांची तोंडच बघता येणार नाही, बघायची बी नाही मला यांची तोंड. बिझनेस करणं मोठा, यांच्यापेक्षा मोठा होती. आणि मग काय कवर मी- ते वावरात तेच म्हणलं, कवर कष्ट करून करून मरून जायचं मी. जाऊ मग, हा येतो डायरेक्ट वावरात. मी काय आणतो, नक्की आण बरं का गिराईक. अरे वावर विकणारा पाहिजे, लय गिरायक येत सापटावर. आपण आहे ना, घेऊ नको. हा याला म्हणते दोस्त, असं काहीतरी चांगला सल्ला दिला पाहिजे. लागते एकूण मस्त आईश करत, कोण करते वावर भिवर मरत तिकडे. हे बघ माणसे, आज गिराईक येणार वावरला, हा माहिती. आज विकून टाकू सगळं. मग काय तर आपलं मस्त पिकी कुठेतरी जाऊन मस्त व्यवसाय करू मोठा. काय करणार, हे शेतीत काय पिकत नाही, काय नाही, आपल्याला जमत नाही. मग काय तर नुसतं तुरीपेक्षा जास्त काँग्रेस आणि तेच जास्त येते. जाऊ दे, ते आपल्याला करायचं नाही, मला कशाला विचार करायचा. हा ना, त्याला विचारतो कुठपर्यंत आलाय. विचारा बरं लवकर. ए, यार आलो आलो. अरे या, अरे तुम्हालाच फोन लावणार होतो. हा होय. हा हा बघ, हे बिल्डर आहे मोठे. अच्छा नमस्कार. नमस्कार. हे कोणती जमीन आहे? हे काय हीच आपली जे. हेच आहे का? हा हो बघा शेट, मग कसं काय किती तुकडा आहे? हे आता हाय 2.5 एकर आहे सगळी. हा का? हा हम्म. हे पलीकडलं कोणाचं आहे? ते मोठ्याच आहे, त्याच्या कशाला काय करायचं आपल्याला? याच काय झालं? हे नाही एवढी खास का हो? अहो, सगळं सांग मुरुम दिसतंय. अहो मुरुम आहे, पडी घे म्हणून ते इकून टाकायचंय. कसलं मुरुम, काँग्रेस नाहीये. तूर कमी, काँग्रेसच जास्त झाला याच्यात. मी बी आता त्यांना तेच बोललो, पण आम्हाला यार, मग येतच ते नाही, पलीकडनं म्हणून टाक काही ना इकून. काढलं. पलीकडलं द्या, हा? द्यायचं असलं पलीकडला तर ते मोठ्याला दिलेलं आहे ना. मग नावावर केलंय का? नाही नावावर नाही केलेलं. मग एक काम कर ना, हा. नावावर नसेल केलं तर मग घे ना, टाक ना इकून. मग हे वय हे 2.5 आहे ना? हा, याचे किती म्हणतो तू? त्याचे काय 20 लाख रुपये. आणि ते आता जे चालू आहे ते बाजारात, ह्याचे 20 लाख. हा 20 लाख कशाला त्याला? 5 लाखाला कोण घ्यायचं नाही राव. हा, मग आता तेच माझ्या वाट्याला आलेलं हे मोठ्याच आहे. हे द्या. आले हे. हे त्याला 20 का 21 लाख देतो. अगो बाई, हा. 21 लाख रुपये. अरे पण नसेल नावावर तर देऊन टाक ना, मग त्या मोठ्या नावावर ते कर. मग देऊन टाक ना, मग 21 याच्यात नाही काय कर तू. देऊन टाकतो ना मी. आता काय ते मोठ्याला म्हणतो की तुला जे दिलं ते पलीकडचं बघ. हा. हे फेकून टाक. हा, मग देऊन टाकतो लगेच, काय विषय नाही. काय चाललंय काय नाही. आली बाई. अय कोण आहे हे? ते कोणी का असं वहिनी, दादा जे मला दिलंय ना ते तू घे आणि हे रान मला दे. अरे पण आता तर 4 माणसात आपण वाटण्या केल्यात, पंच बोलल्यात, सरपंच बोलल्यात. गेलं आणि ते त्यांच्या सगळं खड्ड्यात. आम्ही जे म्हणतो ते करा. तू नको थांब जरा, आम्ही बोलतोय ना, तू थांब जरा. बरं बोला. 4 माणसात आपण बसून वाटण्या केल्यात ना. हा मग आता तू सांग, माझी बायको मी इथं राबलो, तेवढं चांगलं पीक आणलंय आणि तू लगेच लागा सगळ्या गोष्टी तुलाच पाहिजेत, सगळ्या गोष्टी तुलाच मग पाहिजेत. आता तुला वाटत नाही का तुला लहान भावाचं चांगलं व्हावं अरे म्हणून? मग तुला चांगलं होतं म्हणून तू चांगलं दिलं तर ते तू त्याला काय पडीक चांगलं? ठेवलं, त्याला मी काय करू? तुम्हाला तर म्हणलं होतं हे असंच आहे इथं.
वहिनी मध्ये बोल नका तुम्ही, आम्ही भाऊ भाऊ बघून घेऊ. ती खरं बोलती ना, ती काय वाईट बोलती सांग बरं. काय बरं तिने कसल्या घरातला का राहून तिने तुला म्हणली नाही, शब्द सुद्धा म्हणली नाही. हे बघ ऐक, मी काय ते रान करणार नाही, हे बी नाही, तुम्हाला हे नाही दे, बा, ही- आणि मला हे ऐकायचंय. नाही नाही नाही, गिऱ्हाईक हे असं आणलंय होणार मी. नाही. आपण 4 माणसात बसून सगळ्या गोष्टी केलेल्या, तू असं काय करू नको. आज काय हे करू असं नको नाही म्हणजे आम्हाला द्यायचं नाही आता स्पष्टपणे. का द्यायचं ना म्हणजे तुमचं दरवेळेचं कसं असतं. तू नीट बोल की, जरा मोठी जावं जरा थोडी काय मोठी जावं जरा व्यवस्थित बोल ना. तुझं दरवेळेचं हेच असतं बरं का? कशाचं दरवेळेचं झालेला का? तू चांगला दिसलं की तुलाच पाहिजे चांगलं दे, तुला कुठली गोष्ट मी कमी केली नाही, तुझा लाड करतोय म्हणून तू तर परला का काय? हे उपकरण केले लेकरू माझे, बाळ आहे. उपकरण केले लाल करतो म्हणून. तुम्ही डोक्यावर बसून ठेवलंय, चांगलं शेत त्यांना दिलं. अरे पण मला वाटलं करीन आता, तिचं दिलं तर त्याला चांगलं करून. आता मला आहे का माहिती ते अशी करणार आहे म्हणून? आता काय हे काय ठीक आहे ना, मग घ्या ना आता ते शेती. हा हे मला दे, मला अरे लेकर मला लेकरू येईल का? तुझं काय होतं ते आम्हाला फोन करून सांग, आम्ही परत येतो, आम्हाला काम आहे. तुझ्यामुळे होतं बरं का सगळं. माझ्यामुळे काय माझ्या रानाचा सौदा करतोय तू? मला वाटून दिलेलं आहे. 4 हिला माणसं हिला गपचूप सांगा. यार तुझं तुझ्या रानाचं म्हणजे तू माझं तुझं करतो काय? शांत तुझ्या रानाचं म्हणजे ए, तू थांब ना बाबा, तू कशाला ही करती? थांब ना आधी, हा? चाललंय काय बघ. मी सांगतोय ना, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओ भेटणार नाही काय. हो वहिनी मध्ये नका बोलू तुम्ही, उगाच मला तिकडे नका लावू. आता सांगतो मी. अरे दादा तुझ्या बायकोला समजून सांगा, आता सांगतो मी. ती खरं बोलती ना, ती काय खोटं बोलती सांग की. अरे रान मी नीट केलंय का? ते मला काही घेण देण नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे हेच. आणि आम्ही देणार नाही म्हणजे देणार नाही. नाही भाऊ, तू काय देणार नाही म्हणजे कसं देणार नाही? कसं देणार नाही तू? हा कसं देणार नाही? तुला धरतोय का ह्याला लाय? ए, सरक तू. ए कसं देणार नाही म्हणजे? झटकू नको. झटकू तुला नको सांगितलंय ना, तुला जे दिलंय ना ते तू कर. मला हेच पाहिजे. म्हातारीला कसं काय झटकितो? मग ती कशाला माहिती ती मग मी मारायला? केलंय ना, काय कळत तुला नाही कोणती का? गोष्ट कमी केली का? तुला जी पाहिजे ती आम्ही गोष्ट आणून दिली. मी अजून बी शिस्ती सांगतो दादा तेच तुला. सांगतोय, तेच सांगतोय. काय चाललंय? व्यवस्थित सगळ्या हा. गोष्टी तू नको मध्ये बोलू. चार तुकडे त्याच्याकडे खाते म्हणून लगेच लहान विसरली का? तुला नाही वाटत का माय काय भलं व्हावं म्हणून? अरे तुला काय भलं, तुला दिलं ना चांगलं रान, तुला नाही करता येत, त्याला आम्ही काय करावा? मला हेच पाहिजे. हेच पाहिजे, तसलं भेटत नाही. परत मग तसलं ढकला ढकली करायचं नाही. बायकोला नीट बोलायचं, व्यवस्थित बोलायचं, आईला नीट बोलायचं. आणि तुझ्या बायकोला तोंड नीट सांभाळून घ्यायला लाव. ऐ तिचं तोंड आहे, ती बोलत नाही तर काय करे? तू नको लय रुबाब करू. रुबाब अ, करू तोंड नको. आहे मग तिकडे त्या चुलीत घाल ना तुझा तोंड. गाला चुलीत. अगं, तू अगं, शांत तू बस. बस, भवानी. तू शांत बस. वहिनी समजून सांगा, आता तुझ्या सांगतो. बायकोला नीट समजून सांग. तुझ्या वहिनी बायको खाली कर. ओ सासूबाई, तू बारक्या नाही बोली सक सुद्धा. हा, सासूबाई तुम्ही नका पडपड करू. तू आल्यापासून घरात सगळं वाटोळ चाललंय. ए, माझ्या बायको माझ्या बायको तुला सांगतो मी. तिकडे अरे, अरे, अरे. सर तिकडे चल तिकडे चल. चल, माझ्या बायकोला कशाला काय बोलतो चल मग? लांबू. तुझ्या बायकोला सांभाळ ना मग. आजपर्यंत सांगू समजू आमचं पार वाटोळ झालं सगळं घराचं. ए पुरी इकडे. हेच करत होत तुला, हेच करत होतं ना. कुणाला आईला बोल नको तू. हा मग काय आईला बोल नको. म्हणजे मला तुला मी काय सांगतो, करतो तुला का ना तू? आम्ही रानं नीट करून दिलेले. हा मोठं झालं म्हणजे काय करशील काय? काय करशील तू? डायरेक्ट माझ्या धावूनच येतोय. झालंय काय? अहो काय सांगावं यांना, मी ते तुकडे खायला नसतं दिले करून, तर हे लगे विकायलाच लागलंय पोरग. याने आमच्या साऱ्या घराचा नाश केलाय. सरपंच तुम्ही केला, सांगा, चांगलं तुमच्या शब्दाला मान दिला आम्ही. बापाने आपण चालू नको आता. ती कसं बोलते ना. केलं काय? इथं मर रक्ताचं पाणी करून हे करून ठेवले तुमच्यासाठी. धावून येतोय राव लोकांना माझ्याकडे भेटा direct. नाही. आणि तुम्ही लगेच विकाय काढलं का? अरे पण एकदा पाहायचं ते तुझ्या नावावर आहे का नाही. तुम्हाला मी नुसतं वाटून दिलंय खायला. आम्ही काय म्हणत नाही, सगळं आम्हालाच द्या. आम्ही त्यांचं नाव फक्त नाही एवढंच केलं. बोलतोय हा. की नाही हे ना, हे आम्हाला द्या आणि ते घ्या म्हणतोय. ए, गप्पे. आवाज बंद अरे कर. बैठकीत बसल्यावर तुम्हाला खायला द्यायचं ठरलं होतं ना, तिकडे एकाला इकडे एकाला ना. आता तू इकडे तुझं इकायचं तिकडे इक नाही, इकडे कुठे पण निघायचं? इकायचंच नाही ना हो भाऊजी. मी जिवंत आहे तोपर्यंत यांच्या नावावर मी वावर करीत नसते, फक्त यांना खायला दिलेले आहेत. काय कशासाठी इकायचं तुला? मला ते व्यवसाय टाकायचा. आणि तू काम धंदा कर नका तू. व्यवसाय आपण टाकायचा आहे म्हणतोय. सरपंच तुमच्या. अहो, तेच करायचंय. तुझ्या म्हणत वावराकडे आम्ही बघितलं त्याचे. तुमची कष्ट करायची किती प्रवृत्ती दिसते ना. अरे त्याच्यात तुरी कमी कमरीत कला काँग्रेस आहे. मग हे असं दिखणं देवाण घरात ठेवा. धंदा तरी काय करायचं तुम्हाला तो बोलू नका बरं आजकाल? का सासूबाई. उठलं सुटलं की हॉटेल अहो, ढाबा काहीच नाही नुसतं इकडे जा बोंबलत हिंड पोरा मरत, तिकडे जा तो बोंबलत काय हिंड राहणार, सगळं म्हणला, वाटोळ "आई, केलं. मला घर लागत, मला हे वावर लागत." त्याला मी दापलं, त्याच्या बायकोला दापलं. बाप दादानी एवढं कमवून ठेवलं, तुम्ही कीर्तन करताच काय रे? कष्ट करा ना. याला आयत लागत सगळं. अरे सगळं ऐकतोय, बायकोच ऐकतोय, काही झालं की बायकोच ऐकतोय, काही झालं की बायकोच ऐकतोय, सगळ्यांना सगळ्या काय गोष्टी. ते? मग आता मला बायको आहे बरं, बिचारीने केलंय ना कस तरी उभा. तुझ्या कसल्या गोष्टीत आडवा आलोत का बाबा? बरं तुझं जायचं आम्हाला का थोडा आहे का? तुझ्या घरी थोडं जरी भांडं आलं की तुझी बायको लगेच लाथेन ढकली ती. आम्ही राहावा तरी कुठं? बरं तेवढ्यातून आम्ही समंजसपणा करतो का तर बा चला 4 माणसाने आपल्याला सांगितलंय बा ही करून द्यावा ती करून द्यावा, हाय लहान म्हणून. याला नुसतं भिकूबान टिकूबास लागत, तर मी बी त्यांच्यातच खाते. ते तर सुनलेख मग सोन्यावानी येतं. होतं ना? हा अरे त्याला जरा ना, तिला इथं आणून काम करून घे आणि मग म्हणा तुला देतो पैसे खर्चाला काय लागत तसं त्याच्या कानात काय जात कोण नाही आहेस? सांगितलेलं. वार धंदा
सरपंच ही पण देईन त्याच्यासाठी. माझं. तो जर म्हणला ना मला 5 एकर पाहिजे 5 एकर देतो, असं नाही की बाबा मला, पण त्यांनी खुश राहावा. त्याने असं उल्लाडपणा टुकारपणा अजिबात सोडून सगळं द्यावा आणि आपलं नीट व्यवस्थित राहावा. बायकोला सांगणं ते आता ती बोलतानाच कशी बोलत बघितलं. तू पण नीट राहा जरा बाय. नाही कशातच खुश नाहीत. मी काय म्हणतो दादा, आणि भावाला हाणायला उठला तो आज. अरे मला हाणू दे मारू दे, पण तुझ्या हात उचलतोय साधा सोपा. तुला जरा कळतंय, जरा थोडा मोठा झालाय, जरा थोडा बुद्धीने मोठा हो की. ज्या आईने जन्म दिला तिलाच हाणाय माराय निघलेत म्हणले नाही, आमचं ते काय काय- विचार करणार आहेत. काय झालं माहिती का, मला पैशाची भुरळ लागली होती. जर चुकलंच माझं, इथून पुढे नाही करणार असं. नाही करणार आई, खरंच तुझी खरंच शपथ सासूबाई चुकलं माझं, माफ करा मला. नाही करणार परत. नाही करणार दादा इथून पुढे असं. अरे एक तर तुम्ही वेगळंच राहिलं नव्हतं पाहिजे. दोघं का असे घोड्यासारखी गडी लात मारतात तिथं पाणी काढतात. हा अजून ह्या हायच किती रे 5 एकर बापाचं, त्याच्यावर तुम्ही 5 एकर कमवून दाखवायला पाहिजेत. अहो मला ज्याने साथ दिली असती ना रानात, आता तुम्हाला काय सांगावं काय उत्पन्न काढलं असतं. पण आता हे असं झालं, लोकांना सांगत तरी काय. तुम्हाला हात जोडून विनंती, भांडण नका करूया. आपण आहे ना आता सगळे एकत्र मिळून करू एकत्र सगळ्या गोष्टी. राहून मी काहीच नाही करणार. काय ते खाणं पिणं झोगार ते सगळं सोडून देतो. तू दोघं मिळून झालं एकत्र राहू दे. मी माझं आता उद्या परवा काम चालू करतो, घर बांधतो. तुला नको माझी वर्दळ, तुझी मला नको. माझं घर मी बांधतो, फक्त सुखाने राहा. तुला ही रान पाहिजे तर रान घे. आणि इकाय बिकायच्या काय नादी लागू नको. इकायला काय आज पैसे येते आणि 2 दिवसांनी संपून जाते, आणि परत काय खाणार आहे तू. अरे काळी आई म्हणतो आपण हिला. जाऊ बाई, चुकलं माझं, माफ करा मला. मी खूप बोलते ना तुम्हाला, पण जाऊन द्या. लहान आहे ना मी, समजून घ्या मला. चल आकू आई, चल जाऊ दे. म्हाताऱ्याला जीव लावा. म्हातारा गेलेला का तिला काय किती दिवस राहिले.